विद्याभारती सेमी इंग्लिश स्कूल खुदनापूर आज शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। आपण बघत असेल सर्व विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला आहे। अतिशय सुंदर सुंदर असे या ठिकाणी प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत। बघितलं असेल आपण विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव तर नक्कीच यातून मिळणार आहे, पण सोबतच एक वैज्ञानिक शोध, छोटे विद्यार्थी कशा पद्धतीनं संशोधनाला सुरुवात करू शकतात आणि कशा पद्धतीनं अभ्यासक्रमामध्ये किंवा शालेय जीवनापासून की विज्ञानाला कशा पद्धतीनं जोड देऊ शकतात, हे बघा किती आनंददायी असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एक ग्रामीण भागात वसलेली शाळा आणि या शाळेच्या माध्यमातून विविध प्रयोग आपण इथं बघत आहोत। कोणी सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट असेल, हा बघा किती सुंदर असा या ठिकाणी उपक्रम या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। खरोखरच अप्रतिम। खरं तर संशोधक हा जिज्ञासापोटी तयार झालेला एक, हे बघा इथं अतिशय सुंदर हे आवर सोलार सिस्टीम, अतिशय सुंदर। हे काय बळा सांग, तुझं सांग बरं मग। ओके, हे बघा उद्रेक कशा पद्धतीने होतो। गणेश, हा काय उपक्रम प्रोजेक्ट? हा कशासाठी आहे? हा ट्रॅफिक जाम जर झालं तर खालच्या मार्गाने आपण ती ट्रॅफिक काढून देऊ शकतो। बघा ही किती मोठी जिज्ञासू वृत्ती आहे, किती सुंदर असा उपक्रम। आज मोठ्या मोठ्या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक होते, पण या ट्रॅफिकमधून जर मार्ग आपल्याला काढायचा असेल तर किती सुंदर असा हा उपक्रम आहे। बघा की वरच्या एका रस्त्याने जर फार मोठी ट्रॅफिक झाली असेल तर इथं आपण अशा पद्धतीची सिस्टीम करून ती ट्रॅफिक मोकळी करू देऊ शकतो। इयत्तेच्या तुलनेत विद्यार्थ्यांची जी काही विद्यार्थीची जिज्ञासा आहे अतिशय सुंदर अशी आहे। विद्याभारती शाळा ही नेहमीच उपक्रमशील शाळा राहिलेली आहे आणि या उपक्रमशील शाळेमध्ये विज्ञान विषयाला देखील खूप महत्त्व दिलं जातं आणि माझे विद्यार्थी कशा पद्धतीनं चांगल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवतील हाच एक उद्देश असतो। बघा पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। हे बघा पहिलीचे विद्यार्थी अतिशय सुंदर सुंदर अशा पद्धतीचे या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी प्रयोग दाखल केलेले आहेत, सादर केलेले आहेत। अतिशय सुंदर।
बघा किती सुंदर अशा पद्धतीनं हा प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेला आहे. वॉटर सायकल कशा पद्धतीनं पाणी. ओके, व्हेरी गुड. अतिशय सुंदर, खूप छान, खूप छान, अतिशय सुंदर, छान. या ठिकाणी बघत असेल आपण जे काही विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये जे काही प्रयोग सादर केलेले आहेत त्या प्रयोगांचं मूल्यांकन या ठिकाणी शाळेतील स्टाफ करत आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी त्यांचं मूल्यांकन देखील होणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांनी काय सादर केलं, त्याची मांडणी कशी होती, विशेष त्यांनी जो प्रयोग सादर केलेला आहे तो प्रयोग कोणता होता आणि एक आधुनिकतेला वाव देणारा होता का, या सगळ्यात अनुषंगाने या ठिकाणी मूल्यांकन होत आहे. शिक्षण संस्कार आणि गुणवत्तेबरोबरच माझा विद्यार्थी केवळच शाळेपुरताच मर्यादित न राहता तो तालुका पातळीवर, देश पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजेत आणि त्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवलं पाहिजेत. हाच एक या मागचा उद्देश आहे. हे विद्यार्थी, ज्या काही विद्यार्थ्यांनी सहभाग या ठिकाणी घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रत्येक प्रयोगाचं पाहणी करताना आणि विद्यार्थी देखील सांगतील, जे विद्यार्थी प्रयोग पाहणी करत आहेत त्यांना विनंती आहे की आपल्याला देखील कोणता प्रयोग आवडला हे देखील मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांना सांगायचं आहे. अतिशय सुंदर आणि खूप अतुलनीय असं, उल्लेखनीय असं हे विज्ञान प्रदर्शन खूप चांगल्या पद्धतीनं अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग देखील नोंदवला. विज्ञान विषयाच्या सहशिक्षिका सौ कोमल काळे मॅडम, सहशिक्षिका सौ भोसले मॅडम, त्याचबरोबर सहशिक्षक श्री अंबोरे सर यांचं खरोखरच अभिनंदन. एवढ्या चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे.